100 वर्ष जुन्या स्टेशनवरून 100 वर्ष जुन्या ट्रेनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्यासोबत आहे माझ्या तने ब्लॉगमध्ये वेलकम ब्लॅक टू अवर न्यू ब्लॉग। तर आज आपण चाललो आहे वृंदावनला। तर चला जाऊया। आणि आपल्यासोबत आणि पैसे पण भेटले आहे आणि आपल्यासोबत पूर्ण फॅमिली पण आहे। ही आई आहे, बाबा आहे आणि माझा डॅडू आहे। आई आता आपण लोकल पकडली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि आपण चाललो आता मुंबईला। तर चला जाऊया लोकल आणि एसी ट्रेन पकडूया। मेल तर गाईज इथे येणारे आता पंजाब एक्सप्रेस। तर त्याच्याने आपण जाणार आहे वृंदावनला। तर चला जाऊया। शंभर वर्ष जुन्या स्टेशनवरून 100 वर्ष जुन्या ट्रेनमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात मित्रांनो? तर आज आपण जाणार आहोत मुंबई टू मथुरा। आपण आज 12137 पंजाब मेलमधून प्रवास करणार आहोत। ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून निघते तर ती फिरोजपूरपर्यंत। पंजाब मेल मुंबईवरून संध्याकाळी 7:45ला निघते आणि ती तिसऱ्या दिवशी फिरोजपूरला सकाळी 5:50ला पोहोचते। तर ही पूर्ण ट्रेन 1930 किलोमीटर रूट कव्हर करते आणि ही ट्रेन 56 स्टेशन कव्हर करते। आपली ट्रेन जर्नी आहे मथुरेपर्यंत। तर आज आपण जाणार आहोत मथुरा। आपली जर्नी आहे 23 तासांची। आपण पोहोचणार आहोत उद्या संध्याकाळी 6:40ला। तर चला आता आपण आपल्या ट्रेन तर लागली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 16वर। तर चला आता आपण निघूया पुढे। मी तुम्हाला ट्रेनविषयी पूर्ण डिटेल्स सांगते। तर आता आपण पोचलो आहे आपल्या ट्रेनजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 16वर आणि आपल्याच बाजूला लागली विदर्भ एक्सप्रेस। ही प्लॅटफॉर्म क्रमांक 18वर लागली आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून निघते तर ती गोंदियापर्यंत। इथून तिथं निघण्याचं टायमिंग आहे 7:05 संध्याकाळी। तर ती बघा आता निघाली आहे ट्रेन। आपली नाही म्हणजे विदर्भ एक्सप्रेस निघाली आहे। आपली तर पंजाब मेल आहे, ही विदर्भ एक्सप्रेस निघाली आहे। बाय। आणि कधीतरी ह्या ट्रेनची जर्नी पण तुम्हाला आम्ही दाखवू। तर तोपर्यंत आता आपण आपल्या ट्रेनमध्ये जाऊया आणि आपली सीट वगैरे बघूया काय आहे ते। तर चला तुम्हाला आता नंतर भेटतो। पुन्हा एकदा 100 वर्ष जुन्या स्टेशनवरून 100 वर्ष जुन्या ट्रेनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जरा मी तुम्हाला पंजाब मेलविषयी थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे। ही ट्रेन आहे 100 वर्ष जुनी। ही पहिल्यांदा 1 जून 1912 साली चालू झाली। ही इंग्रजांच्या काळातली ट्रेन आहे, ही काय आताची ट्रेन नाही। ही ट्रेन पहिल्यांदा पाकिस्तानपर्यंत चालायची, पण जेव्हा आपली इंडिया पाकिस्तानची फाळणी झाली, वेगळं झालं इंडिया पाकिस्तान, त्यानंतर आता ही इंडिया पाकिस्तान बॉर्डरपर्यंत फिरोजपूरपर्यंत पंजाबच्या फिरोजपूरपर्यंत चालते। तर चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। गाईज आता आपण कल्याण स्टेशनला पोचलेलो आहे। आता कल्याण स्टेशन आला आहे। कल्याण स्टेशनला पंजाब मेलचा होल्ड आहे फक्त 2 मिनिटासाठी। बघू शकता आम्ही ॲक्च्युली कल्याणवरनं बोर्डिंग करणार होतो, पण आम्ही असा विचार केला की CSTवरनंच आपण डायरेक्ट ट्रेन पकडूया, पण तिकडे जरा चढायला वगैरे इझी पडतं त्याच्यामुळे।
आणि ट्रेन ऑन टाईम एकदम परफेक्ट टायमवर पोचलेला आहे. कल्याण स्टेशनला या ट्रेनचा होल्ड टाईम फक्त 2 मिनटाचा आहे. 2 मिनटात ही परत आपली सुटेल आणि ट्रेन परफेक्ट टायमावरती आलेली आहे, लेट नाही आहे. चला मी परत आतमध्ये जातो, कारण आता ट्रेन सुटायचा टायमिंग झाला आहे. हाँ ये लोग ब्लॉगर है आता आपली ट्रेन कसाराला पोचलेली आहे. कसाराला हिचा टायमिंग आहे या ट्रेनचा 9:45 आहे. 15 मिनटे लेट झाली आहे ट्रेन. ठीक आहे, 10-15 मिनटं चालून जातो, का एवढा लेट नाही आहे. गाईज आता आपण जेवायला घेतोय, बघूया आता काय दिले आईने जेवायला, सांगतो तुम्हाला. मैंने बोला अगर नहीं होता तो क्या होता, अगर टिकट नहीं होता ना तो आपको कैंसिल मारना. तोंडली बेटा तू बस पानी जल्दी मिलेगा. पानी बोतल गाई तुम्ही बघू शकता, आईने तोंडलीची भाजी दिली आणि चपाती. कशी झाली ती भाजी दिली आणि चपाती आहे. तर मग आता आम्ही खातो. कशी आहे सांग. आप बैठ जाओ ना भैया. बघू शकता इथं सगळे लोक झोपले आणि आम्ही पण झोपतोय. तर चला झोपूया आणि उद्या भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. गाईज आता आम्ही झोपतोय, सकाळी भेटूया मॉर्निंगला. कोणता स्टेशन येतोय ते तुम्हाला आम्ही दाखवू. बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपला सकाळचा पहिला हॉल्ट आहे, तो सुद्धा अर्ध्या तासांचा. तर आता आपण पोहोचलो आहे इटारसी जंक्शनला. थोडंसं मी तुम्हाला इटारसी जंक्शनविषयी सांगते. इटारसी जंक्शन हे मध्य प्रदेशमधील इटारसी शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन आहे. भारतातील रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेमधील हे मुख्य स्टेशन आहे. इथे रोजच्या 300पेक्षा अधिक गाड्या थांबतात. ही थोडीशी इटारसी जंक्शनविषयी स्टडी केलेली, ती तुम्हाला शेअर केली मी. आणि या स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्याचे चांगल्या सुविधा आहेत. म्हणजे तुम्ही बिस्किट वगैरे सकाळी नाश्त्यासाठी इथून घेऊ शकता. आणखी एक गाईज, तर आपल्याला मुंबई टू मथुरा हे ट्रेन तिकीट पडलं आहे 1650 रुपये पर पर्सन. तर चला आता आपण आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया.
बघू शकता आम्हाला नवीन फॅमिली भेटले. खूप छान फॅमिली आहे. खूप छान फॅमिली आहे. ट्रेनमध्ये आम्हाला भेटली आहे. खूप फ्रेंडली आहे. तर आमचं जर्नी पण खूप छान चालू आहे. तर भेटूया चला नेक्स्ट पुढे बघू काय होते ते सांगते तुम्हाला. जब तक उछलेगी नहीं खेलेगी नहीं फुल ऍक्टिव्हिटी. देखो 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 इतना परेशान कर दिए वो. ओ बहुत ठंडा है रे. निशा हाय बोलो. से हाय. हाय हाय. तो आपका बघू रे. तुम्ही जास्त थंड झालेत रे. कसं काय. एसी मध्ये राहणार ना बेटा. एसी फुल आहे. पटलं. निशा ले ले ले. ऐसे बोलते हैं आपने मुझे बोला ना. गाईज तुम्ही बघू शकता रेल्वे ॲप मधनं ना. रेल्वे ॲप मधनं गाईज आम्ही आता ट्रेनमध्ये बाहेरनं ऑर्डर केलंय. ते बघा त्याच्यामध्ये काय काय आलंय. राईस, गाजरचा हलवा, 2 भाज्या, 1 भाजी पनीरचे, डाळ, चपाती, दाल बुंदी दही बुंदी आहे. तो बुआ आ रही है ना. मैं अभी निकाल हाँ 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 अंदर आएगा ना. पैसा देगा तो गाईज आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केलाय. पिझ्झावाला आतमध्ये येतोय की नाही येतोय माहिती नाही. पिझ्झा वाला गाईज चालू कर. ठेवलंय चालूच. आओ वेज बिरयानी वेज थाली. मला काय नाही नौटंकी. कितना है बिल. 560. पेठा पेठा पेठा. छोटू तो आठ ना. तिला काय नाही व्हायला पाहिजे. गाईज आता डॉमिनोज पिझ्झा आलेला आहे. आता खाऊया डॉमिनोजचा पिझ्झा. तनू खुश झालाय. बस दुसरं काय नाही पाहिजे. तनू खुश झालाय. बस 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 एवढा पण नको. आधी जेवायला भरवायला लागला याला. आता पिझ्झा खायला भरवायला नाही लागणार याला. हाताने खाणार. आता हाताने खाणार तो. सॅनिटायझर लाव पहिले. चाललंय खायला. सेंड माझ्याकडे. गाईज आता आपण पोचलोय मथुरेला. तर बघू शकता आता आम्ही उतरलो. करंट टाइम एकदम परफेक्ट. ट्रेन टायमावर पोचली आहे 7:05ला. 10 मिनटं लेट आहे का. बरोबर उतरले. तर आता आपण जाऊया. तनू तनू उतरला ना. गाईज आता माझी फ्रेंड झालेली. गाईज माझी फ्रेंड झालेले. तर हे लोक सर्व उत्तराखंडला. तर हे त्यांचं गाव आहे. बाय 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 बाय.
त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर एक फोटो निकाल फोटो निकाल जर माझा पण घे ना फोटो घे ना इथे क्लिक करा फोटो हां